नमस्कार. लाईफ बॉय आणि लॉरियल टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराझो. त्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण कन्नमवार नगर विक्रोळी इथे राहणाऱ्या कमल रामदास ढमाले या सासूबाईंना भेटणार आहोत आणि प्रतीक्षा विनायक ढमाले या सूनबाई. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गणपती बाप्पाच्या चरणी सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि आजच्या भागात काय घडणार तेही बघूया. चला. नमस्कार. गणपती बाप्पाला मागणं हेच घालेल की म्हणजे आम्ही आता एकत्र कुटुंबात राहतो, तर यापुढेही आम्ही सर्वजण असेच एकत्र राहावं असं मागणं घालेल. गणपती बाप्पाकडे काय आहे, हे सगळं व्यवस्थित होते, आपलं चांगलं होते, परिवारचं कुटुंबचं. मी सांगेल की माझ्या कुटुंबाला असंच सुखी ठेव. नमस्कार. 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 या उखाणा. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, विनायकरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. छान होता, छान होता. बरं बरं, आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. हे माझे 3 नंबर सासरे, नमस्कार. हे त्यांचे मामा, नमस्कार. ह्या माझ्या 2 नंबर सासूबाई, नमस्कार. त्या 3 नंबर सासूबाई, नमस्कार. 4 नंबर सासूबाई पुण्याला असतात. बरं बरं. आणि ह्या 5 नंबर सासूबाई. नमस्कार. त्या आमच्या बाजूच्या काकी, नमस्कार. ती माझी मावशी, नमस्कार. त्या बाजूच्या काकी, नमस्कार. ती माझी फ्रेंड, ही पण फ्रेंड आहे माझी. हो. आणि ह्या माझ्या नंदबाई 3 नंबर. नमस्कार. 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 आणि ह्या खाली बसल्या त्या आजी. आजी नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. आणि खाली एकदम बसले. आणि हा माझा मुलगा वैष्णव, हॅलो. व्हाईट कोटवाला. आणि तो आमच्या बाजूचा मुलगा. बरं बरं. आणि नमस्कार. तो माझ्या मावशीचा मुलगा. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. लवकर ओळख करून दिली. खास ओळख. काय सासूबाई, कसं वाटतं आज? चांगलं. तुमचं माहेर कुठलं? दावडी. दावडी म्हणजे कुठे आलं गाव? दावडी लिमगाव माहिती का? नाही, निमगाव म्हणजे मालेगावच्या जवळ. खेड. नाही, इकडे खेड. राजगुरुनगर. राजगुरुनगर तिकडे. हा हा. हा. तुमचे आई बाबा काय करायचे? गावाला असायची ते. मी आत्याकडे मुंबईला असायची. तुम्ही आत्याकडे आला. हा. किती वर्षाच्या असताना लग्नाच्या आधी 10-12 वर्षाची होती तेव्हापासून आमच्या आत्याकडे आले. आत्याकडे आला? हा. मग तुमचं सगळं आत्यानेच केलं? आत्याने केलं आमच्या. वा वा, छान. आणि हे आत्याचीच आमची मुलं. हो काय? आत्यालाच मला दिलं म्हणजे. तुम्हाला दिलं? हा. बरं बरं. बरं केलं नाही? मी आधीच 5 वर्ष त्यांच्याकडे होते ते असे. बरं केलं तुम्ही. आमच्या आत्यांना काय हे नाही व्हायचं काम बिम. तेव्हा मी आमच्या आत्या आम्ही सगळे बहिणी सगळे यायचं. हा. लग्नाला आलो का जायचं परत. बरं केलं तू. मग सगळं बरं माझा चाललं 4 नंबर आहे. हा, तुमचा 4 नंबर आहे. माझ्या आम्ही 5 जणी बहिणी. मग सगळ्या आत्यालाच दिल्या? नाही नाही ना? हा. नाही. बरं बरं. पण त्या इथं यायच्या, आमच्या आत्याला काम नाही व्हायचे तेव्हा, काम करण्यासाठी यायच्या, परत जायच्या. मदतीला. हा. मग तुमचं लग्न झालं तेव्हा ह्यांचे सासरे, तुमचे मिस्टर काय करायचे? हे आमचं घरचंच होतं काम. म्हणजे याचं गाड्यांचं. गाड्या? ट्रान्सपोर्ट. अच्छा, ट्रान्सपोर्टचा हा व्यवसाय. हा हा. घरचं काम म्हणजे मला असं वाटलं की म्हणून लग्न केलं की काय तुम्ही? हा. नाही. छान गेलं ना. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला झाले असते मला वाटतं 50. आणि तुम्ही कुठल्या माहेर? आम्ही राजगुरुनगर निमगाव. मग तुम्ही इकडे कोणाकडे आलात? इथं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी. आधी ओळख नव्हती? नाही, आधी अरेंज मॅरेज. कधी बघणं नाही? नाही. काय असं कसं काय, कुठून आणलं स्थळ? म्हणजे ह्यांचं माहेर माझ्या गावाच्या शेजारी ना. हा. आणि माझे काका आणि ह्यांचे भाऊ एकाच कामात होते, मग त्यांच्या थ्रू झाली ओळख. कसं काय हो? मग त्यांनी मामांनी सांगितलं की माझ्या काकांना माझे की असं स्थळ आहे. बघितलं. बर. मग ते आले वगैरे बघायला वगैरे. मग कुठे? निमगावला? हा, तिकडं. पण कसं काय, किती वर्ष झाली लग्नाला? आता 5वं वर्ष चालू आहे. 5वं वर्ष सुरू. काय हो, कसं वाटतंय? छान वाटते. तो दिवस आठवतोय तुम्हाला? बघायला गेले होते? हो. काय झालं होतं? काका आम्ही लोक सगळे बघायला गेलेलो संध्याकाळच्या वेळी आणि बघितलं आणि मग नंतर त्याच्यानंतर पसंती झाली आणि ठरलं. पण लगेच पसंत केलं? हो. का?
ते सगळ्यांना आवडलं होतं ना, आधी बघितलं होतं घरच्यांनी सगळ्यांनी. मग घरच्यांची आधी मान्यता झालेली हो हो. त्याच्यानंतर मग मी आणि बघितलं. तुम्ही ठरवलं होतं आई घरातले जे ठरवतील हा. ते फायनल. हो हो का? हो. तुमच्याकडे पण असंच होतं? हो माझं पहिलं स्थळ होतं त्याच्यामुळे मग होतं चांगलं म्हणून मग बघितलं सगळं काय व्यवस्थित. काय चांगलं काय होतं? घरी येऊन बघितलं, माणसं चांगली आहेत, मेन म्हणजे माणसांचा स्वभाव चांगला आहे बरोबर. म्हणून मग ठरलं, आवडलं त्यांना मग म्हणून तेव्हा ठरवलं. सासूबाईंना नाही बघितलं? सासूबाई आलेले पहिल्यांदाच बघायला मग आलेल्या. सासूबाईंना बघितलं तेव्हा काय वाटलं? काय नाही, ते एकदम साधे आहेत. स्वभाव वगैरे छान आहे त्यांचा. कशी वागते हो सुनबाई तुमच्याशी? एकदम छान, सगळ्यांना मिळून मिसळून राहणारी एकदम एकदम मस्त एकदम आहे. चांगली. तुमच्याकडे गणपती असतो? हो किती वर्ष? 35 वर्ष 35 झाले वर्ष गणपती झालं, बसतो आमच्याकडे. पण सासूबाईंनी नवस केला होता, मग आमचा मुलगा हे झाला, अच्छा. मग त्याचं नाव विनायक ठेवलं. याचं? हा. मग गणपतीला काय काय असतं तुमच्याकडे? गणपतीला पहिले गणपती बसवतो, मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पूजा असते, मोठी पूजा ठेवतो आम्ही. हा. मग सगळे पाहुणे वगैरे येतात पुण्याचे वगैरे, मग चालतं. 5व्या दिवशी विसर्जन असतं. पण मग तुमच्याकडे माहेरी गणपती हो असायचा? असतो, गौरी गणपती असतो. मग तिकडे जाता की नाही? नाही, आता ह्या घरचा गणपती सोडून कसं काय जात आहे ना. पण माहेरी जाता वर्षातून? हो. किती वेळा? सुट्टीला वगैरे सारखेच कार्यक्रम गावी काही असले की गावी जातो मग सर. काय हो, कसं वाटतंय आज दोघेही आज होम मिनिस्टर मध्ये अशा बाजूबाजूला बसून गप्पा मारतायत? काय वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय. असं असं घरात बघायला मिळतं? हो असतात ना, एकत्रच कसं? असतात अशा. एकत्र असतात? हो एकत्र कुटुंब आहे ना आमचं. हो. आम्ही सगळे एकत्रच असतो. आमच्या 4 सासवा ह्या, आम्ही एक जर सासू नसली ना जेवायला बसणार नाही, सगळ्यांना बोलवणार, मग आम्ही जेवायला बसणार लेडीज सगळ्या. आम्हाला सगळी सवय लागली सगळ्यांना अशी एवढ्या सवय लागली वर्षाची. ना. काय 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 सगळे एकत्र? एकत्र जेवायला सगळे बसणार एकत्र. सगळे. मी जेवायला बसताना हा, हो. काय सांगता? सगळे एकत्रच. अहो कुठं गावी वगैरे गेलं तर आम्हाला असं करमत नाही की आपली माणसं आता कधी येतात, ती सवय लागलेली असते ना. काय बरोबर. पण चांगलं आहे ना एकत्र राहणं आणि हा. एकत्र असणं, हे खूप आनंदाचं आहे. हो की नाही? तर आम्हाला जमतच नाही तर असं कुठं पण गावी. याच्यातल्या तुम्ही आता 5 सासू आहेत, बरोबर आहे? कुठल्या सासूबाई सगळ्यात कमी काम करतात खरं सांग? असं काही नाही, सगळ्यासारखं करतो. म्हणजे कसं काय? सारख्या कसं करणार? आम्ही कामाला लागलो ना का एक मी जर एक करत असले तर त्या दुसरं करणार, त्या तिसरं करणार, असं काम चालू असतं आमचं. आणि सगळ्या काम करून एकत्र बसणार, असं चालू असतं. बरं जमतो तुम्हाला सगळ्या जणी. अशाच राहा सगळ्या जणी. आम्हाला असं जावा म्हणजे वाटतच नाही. मग आणि आम्ही बाहेरचे बाहेर लोक कुठे गेलं तर विचारतात म्हणतात, ना, बहिणी बहिणी बहिणीत का का तुम्ही? अरे वा, असे बोलतात उलट कुठे गेलं तर असं. मग चांगलं आहे ना. हा. हो की नाही? आणि 5 जणी आलात की जावा जावा म्हणतात. नाही नाही, नाही, असं नाही. अरे म्हणजे एकत्र आलात एकत्र जावा असं. हा. आता तुमच्यासाठी दोघींसाठी एक खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्ही दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार ते मला बघायचंय. गणपती बाप्पा मोरया. 2 मिनिटाची वेळ. समोर जे चित्र दिसतंय ते चित्र पूर्ण करायचंय तुम्हाला दोघींना. हा, तुकडे जोडायचे आणि जसं तुम्ही सगळे एकत्र आहात तसे असंख्य तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आज जबाबदारीने सगळीकडे राहत असतात, पण जेव्हा उत्सव येतो त्या सगळे एकत्र होतात आणि मग एक सुंदर असं चित्र दिसायला लागतं. तसं तुमच्या कुटुंबाचं जसा एकोपा आहे तसाच हा खेळ आहे. तेव्हा या खेळात मला बघायचं आहे तुम्ही दोघी मिळून ते चित्र पूर्ण करणार का? तुमची वेळ सुरू होते आत्ता. आई सुरू करा, तुम्ही पण मदत करा. तीस सेकंद झालेली आहेत. दहा, 9, 8, 7. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता तुम्ही शांत राहायचं. या इतक्या मगासपासून अशा वाट बघतायत कधी बोलायला मिळतं. हा, आता बघूया काय बोलतायत तुमच्या दोघींबद्दल. सुनेबद्दल सांगायचं. खूप चांगली आहे. ह मी समाधानी आहात तुम्ही? हो हो. सासूबाई आणि सुनबाई याच्यामध्ये 60 मार्क एकाला आणि एकीला 40 मार्क द्यायचे असतील तर तुम्ही 60 मार्क कोणाला द्याल? सुनबाईला. बघितले 50 वर्ष संसार झाला तरी 5 वर्षात सुनबाई
स्कोर केलाय जास्त. आमची वहिनी, मोठी वहिनी, आम्ही तर 7-8 वर्षाचं असतानापासून त्यांनी आमचा सांभाळ केलेला आहे. त्याच्यामुळे आईसारखेच मानतो आम्ही त्यांना. वहिनींना हां, वहिनींना. आणि या सुनबाई ते तर एक नंबर आहे, सगळं काम करतात ते. मी इथे आले ना तेव्हा मला आत्ता 25 वर्ष होतील, पण 25 वर्षात ह्या लोकांनी मला माहेरसारखं सांभाळलं. खूपच. आणि ह्या तर माझ्या मैत्रिणीच. कधी म्हणजे सुखादुःखात माझे घरचे कोणी नव्हते, पण ह्या लोकांनी मला खूप मदत केली. आपण कोण यांच्या? मी शेजारी. शेजारी. क्या बात आहे. वा वा. आणि हे या घरी आल्यानंतर? अरे ती तर मैत्रिणीसारखीच असते. खूप केअरफुल आहे मुलगी आणि हसून खेळून एकदम आमच्यासारखीच राहते. म्हणजे आम्हाला वाटत नाही ती सूनबाई आम्ही किंवा आम्ही सासूबाई अशा. मी प्रतीक्षाची मावशी. तिचं पहिल्यापासून खूप हट्टी स्वभाव, लगेच रुसून बसते. हो हो, हे महत्वाचं सांगितलं. खूप रुसून बसते लगेच. तिला छोट्या गोष्टीवरून पण लगेच राग येतो. आणि विशेष म्हणजे तिला इतकी छान फॅमिली भेटली आहे ना, की खरंच अशी फॅमिली सगळ्यांना भेटो. एवढ्या 5 सासांमध्ये तिने सगळ्यांना असं मिळून मिसळून राहते, सगळ्यांची केअर घेते. ते खूप आवडतं मला. प्रतीक्षा माझी भाऊजाई कमी, बेस्ट फ्रेंड जास्त. खूप छान, खूप मस्त. आमची संस्कृती परंपरा जपणारी, सगळ्यांचा छान पाहुणचान करणारी अशी माझी भाऊजाई. आणि इथून पुढच्या येणाऱ्या भाऊजाई पण हिचं बघून अशाच असणार अशी अपेक्षा आहे. खूप छान, खूप मस्त. काय वेटिंग लिस्ट आहे का तुमच्याकडे? फॅमिली ना. हो, 6 मुलं आहेत, अजून 6 भाऊ आहेत. म्हणजे आज ती मुलं भाग बघतील तर म्हणतील का गेल्या या होम मिनिस्टरला. नाही, पण सगळ्यांचं चांगलं होऊ दे हे गणपती बाप्पाच्या चरणी मागणं करतो. माझी सून सर्व्हिस करते. मी घरामध्ये एकटी असते. माझ्याबरोबर नातू असतो. त्या नातवाला सांभाळणं, शाळेत सोडणं, टिफिन वगैरे घेऊन जाणं. मी यदाकदाचित तब्येत बिघडली, काय झालं तर या धमाल्या घराण्यातले पुरुष आणि स्त्रिया माझ्यासाठी धावतात. एवढीच त्यांची. किती मस्त. बघा, अख्ख्या कुटुंबाला आशीर्वाद आहेत. या सगळ्यांना आनंदात ठेव गणपती बाप्पा, हीच प्रार्थना. आणि आता तुमच्यासाठी म्हणजे मी काही प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर द्यायचं. दोघींपैकी स्वच्छतेकडे जास्त लक्ष कोणाचं असतं? सुनेचं. तुमचा मुलगा आहे, बरोबर आहे. त्याच्यावर या दोघींपैकी कोण जास्त रागावतं? कोण रागावतं तुझ्यावर? आई की आजी? मिस्टरांनी सुद्धा असं उत्तर दिलंय की त्याच्यावरच काय, माझ्यावर पण रागावते. तिसरा प्रश्न, दोघींमध्ये खरेदी करणं कोणाला जास्त आवडीचा विषय? सून. तुम्ही म्हणजे बहुमताने निवडून येणार आहात. एखाद्या विषयावर दोघींपैकी कोण जास्त बोलतं? कुठल्याही विषयावर बोलता? आवडतं की अशी काही हे झालं तर बडबड करायला, सांगायला पाहिजे ना मुलांना. मी फक्त आवडतं म्हटलं तर 4 वाक्य बोलला. कळलं मला, आवडतं. या दोघींमध्ये कोणाला जास्त झोपायला आवडतं? झेंडा म्हणजे यांनी आता वरच केला डायरेक्ट. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. आता आरोप आलेत. आरोप तुमच्यावर असतील का? आरोप की कौतुक असेल? काय वाटतंय? कौतुक असेल. अरे वा. ह्या ज्या काय वाटतायत ना तुम्हाला, जावा हा, बघूया काय काय लिहिलंय कोणी कोणी. सासूबाई, आपण फटकळा. पटकन तुम्ही एखाद्याला बोलता, त्यामुळे काही जणांना वाईट वाटतं. हा, काय हो सुनबाई? म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे की मनात काही ठेवत नाहीत त्या. ते कळलं मला. ते पटकन बोलून जातात. मग समोरच्याला खरं असलं की समोरच्याला राग आला तरी चालेल. आपल्या मनात काय राहत नाही. आपल्या मनात काही ठेवायचं काय असेल ते समोरच्याला समोरच्याला लागतं. लगेच बोलून टाकायचं. चांगलं आहे. व्हेरी गुड. सुनबाई, आपण पण पटकन बोलता. माझ्या पण मनात काही राहत नाही. मला समोरच्याचं जर चुकीचं वाटलं तर मी लगेच तिथल्या तिथं बोलते त्यांना. माहेरच्या जवळच्या ठिकाणाहून करेक्ट सून आणलेली आहे घरात. दोघे बऱ्याचदा आपण ना ऐकून न ऐकल्यासारखं करतो. खरंय? असेल पण. काय हो सासूबाई, खरंय? सून आल्यापासून संधी मिळाली की तुम्ही गावी पडता. बरोबर आहे. खरंय? काय हो? माहेरी जाते. माहेरी मोठी मुलगी आहे तिकडं, गावाकडं, पुण्याकडं. हा. तिकडं आपण हट्टी आहात पण समंजस आहात. खरंय का हो सासूबाई? हट्टी आहे
खरंय. सासूबाई असं म्हणतात, खरं आहे. कळलं तुम्हाला मी मुलीकडे का जाते? तुम्ही मोबाईलवर खूप असता, खरं आहे का? वेळ भेटल्यावर बघते. खरंय. हा, ती वायर बेर कानात टाकते चांगली. डायरेक्ट वायरच कानात टाकते काय? म्हणजे असतेच तिच्या कानामध्ये थोडंफार. मी ओरडते तिला. बरोबर आहे बाई, एका कानात वायरच असते का? म्हणजे दुपारची थोडा वेळ हे बघा, रात्रीची. आता आपल्या महाराष्ट्रात इलेक्ट्रिकवर गाड्या येणार हे मला माहिती होतं, पण तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिकवर चालता हे आम्हाला पहिल्यांदा. कॉर्ड्स घातलेले असतात. अच्छा अच्छा, हो का? बरं बरं बरं. असं वायर शॉक बिक लागेल की नाही? मग काय नाही, कधी कधी मी बोलते तिला. बोलता ना? मग बोललंच पाहिजे, बोलते मी. नाहीतर काय वायरने शॉक लागेल कधी. बोलतेच मी. हा, बोलतेच. सुनबाई तुम्ही वेळेवर जेवण करत नाही. हो. सासूबाई तुम्ही रागावल्यावर ओरडता मोठ्या मोठ्याने, खरंय? राग आला की हा नाही ओरड. काय हो? कधी कधी त्यांचं नाही कोणी ऐकलं की मग आता जरा ओरडतात. शांतच झाले. होय ना? सुनबाई आपल्याला राग आला की आपण भांडी आपटता, असं काही नाही, भांडी वगैरे नाही. काय हो? नाही आपटत. नाही ना? सुनेने स्वभावात काय बदललं तर तुम्हाला आवडेल? कुठला बदल केला तर आवडेल सासू म्हणून? काय नाही, तीच एकदम छान आहे. तसं काय कशा बदल म्हणजे सगळं काय व्यवस्थित आहे. सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला तर तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी चांगला होईल? आता काहीच नाही. पहिल्या बडबड करायच्या थोड्याशा, म्हणजे त्यांचं कोणी ऐकलं नाही वगैरे, तर आता काहीच नाही, पूर्ण शांत आहेत त्या. आणि मिस्टरांनी काय कुठला बदल केला पाहिजे? त्यांचं असं काही नाही, राग वगैरे घरात कधी बाहेरचं टेन्शन असलं तरी घरात कधी दाखवत नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. तर आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची तर मी माझ्या कुटुंबियाची, की कधी म्हणजे कामाच्या गडबडीमध्ये त्यांना जास्त वेळ देऊ शकलो नाही तर सॉरी. तुम्ही? सगळ्या माझ्या वडिलांमाले फॅमिलीची, माझ्या आई वडिलांची, चुकून मी कोणाला काही बोलले असेल तर त्याच्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही? आम्ही पण आमच्या धीरांचं सगळं काय, आपलं कुठं काय चुकलं तर आपलं बोलायचं असं म्हणजे. आणि त्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर आज क्षमा, हो की नाही? हा, विसरून जा बाबा. आज कालपर्यंत जे काय बोलले ते विसरा, उद्यापासून परत नवीन. काळजी करू नका तुम्हाला, हा, सुटका नाही तुमची. हा, पण खूप छान. अशाच हसत राहा, आनंदात राहा आणि कायम एकमेकांचा जसा आदर करता आहात तसाच तो करत राहा. गणपती बाप्पाला प्रार्थना करतो हे सगळे इतकी वर्ष असे घट्ट एका नात्यामध्ये गुंफले गेलेले आहेत, तसेच कायम राहो आणि आनंदाने उर्वरित आयुष्य सगळ्यांचं सुदृढ दीर्घायुष्य लाभून जाऊ दे अशी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबर क्षण पैठणी या असंख्य चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी काढा, कुठली द्या माझ्याकडे. आई, एक उत्तर द्यायचंय तुम्हाला. पैठणी तुम्हाला मिळाली पाहिजे की सुनेला मिळाली पाहिजे? सुनेला मिळाली तरी चालेल. मला मिळाली तर चांगली, नाही, पण सुनेला मिळाली तरी चांगली. सुनाला दे. तुमचं काय म्हणणं आहे? पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? कोणालाही भेटू. तसं नाही, एक नाव सांगायचं. नाही, काही नाही, सासूबाईंना भेटली तर अत्युत्तम. सासूबाईंना मिळाली पाहिजे असं तुम्हाला? आई की सुनबाई? आई. हा, आई. मनापासून बोलताय? हो, मनापासून आईला. 100%? 100%. 100% आईला मिळाली पाहिजे अशी भावना आहे. ही चिठ्ठी तुम्हीच काढली आहे, माहिती आहे ना? हो. हा, हो. का ओठावर एक आणि प्रत्यक्षात वेगळं? असं नाही. असं नाही, आईलाच मिळाली पाहिजे. हो, आईला. त्याच्यात ज्यांचं नाव त्यांना पैठणी मिळणार. बघूया आता ह्यांची मनापासून इच्छा काय दिसते. सुनबाई झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार आई, ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आई, तुमच्या कुटुंबामध्ये हा गणपती बाप्पा झी मराठीकडून. आणि वैदींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
माथे